आता आपण कढईमध्ये पहिले तेल गरम करून घेणार आहोत। भाजीसाठी लागणारं साहित्य: शेपूची भाजी, कांदा आणि थोडीशी लाल मिरची गोलवाली। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि तेल थोडंसं गरम झाल्यावर आपण आता त्याच्यामध्ये मोहरी टाकूया। अर्धा चमचा मोहरी टाकायची। आता कांदा टाकूया आपण फोडणीमध्ये। कांदा चांगला परतू द्यायचा। आणि आता ही आपण मुगाची डाळ भिजवून ठेवली होती, ही आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत। यानंतर आपण थोडंसं धनेपूड, जिरेपूड, थोडीशी हळद आणि या लाल मिरच्या गोलवाल्या आपण या टाकणार आहोत आणि थोडंसं तिखट टाकायचं। आता लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, ही एकदम किंचित टाकायची, कारण की आपण यांच्यात तिखटही टाकले आणि मिरच्या पण टाकल्या आहेत म्हणून। आता फोडणी आपली झालेली आहे। त्यानंतर आपण ही शेपूची भाजी टाकणार आहोत याच्यात। चवीनुसार मीठ टाकायचं आता भाजीमध्ये आणि आता भाजी छान अशी परतवून घ्यायची। ही भाजी 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजवून जाते आणि खूप छान लागते। बघा, भाजी ही शिजल्यानंतर थोडीशी कमी होते। आता आपली भाजी तयार आहे।